दुकानात मिळणारी खुसखुशीत, आतून मऊ आणि रसाळ बालुशाही घरीच बनवता येते हे तुम्हाला माहिती आहे का? आज मी तुम्हाला फक्त 10 मिनिटात परफेक्ट मापात होळी स्पेशल बालुशाही बनवायला शिकवणार आहे. शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी सांगणार आहे एक सिक्रेट टिप, जेणेकरून तुमची बालुशाही देखील ही म, दुकानात सारखी सॉफ्ट आणि रसाळ होईल. रेसिपीसाठी नक्की सबस्क्राईब करून लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. सर्वात प्रथम आपल्याला बालुशाहीसाठी पाक तयार करून घ्यायचा आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे 2 कप यामध्ये 1.5 कप आपण साखर घेतलेली आहे, ती यामध्ये ॲड करा. त्यानंतर 1 कप पाणी ॲड करा. तर साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त होऊ शकतं. त्यानंतर पाणी टाकून व्यवस्थित एकजीव करा. आपल्याला ही बालुशाहीसाठी पाक एकतारी तयार करून घ्यायचा आहे. त्यावेळेसच आपली ही बालुशाही परफेक्ट आणि रसाळ बनते. तर हे बघा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे यामध्ये तुम्ही केसर देखील ॲड करू शकता. त्यानंतर चिमटभर विलायची पावडर ॲड करायची. त्यानंतर 2-3 थेंब लिंबाचे ॲड करायचे, जेणेकरून आपली बालुशाहीला छान अशी थिक आणि बालुशाही एकतारी पाक तयार होतो. व्हिडिओप्रमाणे आवडीप्रमाणे तुम्ही विलायची पावडर ॲड करू शकता. त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून यामध्ये विलायची पावडर घाला. त्यानंतर तुम्ही या स्टेजवर कलर देखील ॲड करू शकतात किंवा केसर देखील ॲड करू शकतात आणि व्यवस्थित आपल्याला एक तारी पाक तयार करून घ्यायचा आहे. तर ही रेसिपी तुम्ही स्टेप बाय स्टेप पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा. नक्की ही रेसिपी बघितल्यानंतर तुम्ही घरच्या घरी बालुशाही तयार करू शकतात. अगदी साध्या सोप्या पद्धतीने, एकदम दुकानात जशी मिळते त्याच पद्धतीने ही बालुशाही तयार करू शकतात. तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की या चॅनलवर एक लाईक आणि सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. कमेंटमध्ये लिहा बालुशाही स्पेशल आणि होळीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. ही रेसिपी पूर्ण बघा. यामध्ये सर्व स्टेप बाय स्टेप मी रेसिपीमध्ये सांगितलेलं आहे. तर परफेक्ट आपली ही बालुशाही तयार होते, न फसता. अगदी योग्य प्रमाणात मी यामध्ये साहित्य सांगितलेलं आहे. त्या पद्धतीने तुम्ही ही बालुशाही घरच्या घरी तयार करून घ्या. खूपच चवीला अप्रतिम लागते. तर इकडे बघू शकता, तर आपलं छान व्यवस्थित हे पाक तयार करून घेणार आहोत. तर आता यामध्ये एक तारी आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. तर आपला हा पाक तयार होऊस तर आपण नंतर त्यामध्ये आपण साहित्य बघणार आहोत. तर इकडे बघू शकता, तर आपला हा पाक तयार व्हायला यावर जेवढी हे व्यवस्थित एक तारी पाक तयार झाल्याच्या नंतर आपल्याला हा थोडासा बाजूला ठेवून द्यायचं आहे, आपलं पीठ मळून घेऊस तर. त्यासाठी लागणारं साहित्य बघणार आहोत. सर्वात प्रथम 300 ग्रॅम मैदा घ्या, 50 ग्राम कोमट तूप घ्या, अर्धा चमच बेकिंग पावडर घ्या, थोडंसं चिमटभर सोडा घ्या. त्यानंतर त्यासाठी नंतर अर्धा कप दही लागेल आपल्याला, साखर 1.5 कप लागणार आहे, पाणी 1 कप, विलायची पावडर, तळण्यासाठी तेल. सर्वात आधी मैदा, बेकिंग पावडर, मीठ आणि तुपाने हाताने चांगलं चोळून घ्या. छान मिक्स करा. आता त्यात दही घालून हलक्या हाताने मऊ पीठ मळून घ्या. पीठ पूर्ण सॉफ्ट नसावं, फक्त गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर 10 मिनटं झाकण ठेवून ते मुरण्यासाठी ठेवून द्या. नंतर त्याचे असे काप तयार करा पिठाचे. त्याचे लेयर्स तयार होतात. 2-3 वेळा असे लेयर्स तयार झाल्याच्या नंतर आपली बालुशाही परफेक्ट मार्केट स्टाईलसारखी होईल आणि चवीला देखील त्याच प्रमाणे लागेल. तुम्ही बघू शकता, ते असे लेयर्स तयार झाले की आपली बालुशाहीला आकार खूप छान होतो. याचं पीठ एकदम सॉफ्ट नसतं, फक्त आबडधोबड मळलेलं असतं. त्यानंतर अशा पद्धतीने व्यवस्थित लेयर्स तयार झाल्याच्या नंतर आपल्याला हे असे गोळे तयार करून घ्यायचे. मध्यम आकारचा एकसारखाच गोळा तयार करून घ्यायची बालुशाही. त्यानंतर त्यामध्ये खड्डा करून अशा पद्धतीने बालुशाही तयार करायची. असा आकार द्यायचा आहे आणि थोडंसं दाब देऊन हे ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला एक तारी पाक तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर पाक तयार करून घेतल्याच्या नंतर त्यानंतर आपल्याला ही सर्व बालुशाही तेलामध्ये मध्यम आचेवर तेल गरम करून चांगलं कडक करून घ्या. नंतर मध्यम आचेवर तेल ठेवा आणि मध्यम आचेवर ही बालुशाही व्यवस्थित तळून घ्या.
हो, ही सिक्रेट टिप्स आहे. जर आपण मोठ्या गॅसवर ही बालुशाही तळली तर बाहेरून अ, ती तळते आणि मध्येच कच्ची राहते. त्यासाठी ही महत्त्वाची प्रोसेस आहे. तर ही बालुशाही मध्यम आचेच्या तेलामध्ये ही तळून घ्यायची आहे. मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एकदम मार्केट स्टाईल ही बालुशाही तयार होते. आणि त्यानंतर एक तारेचा पाक आपण ऑलरेडी तयार करून घेतलेला आहे. त्यामध्ये गरमागरम ही बालुशाही डीप करा. नंतर व्यवस्थित तळून झाल्यास 5-7 मिनटं ही बालुशाही त्यामध्ये भिजून ठेवा. तयार आहे ही बालुशाही. नक्की करून बघा.